मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स पार्ट सेकंड. आजच्या सेशन मध्ये आपण 12वीचा फिजिक्स चॅप्टर सेकंड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स पार्ट सेकंड याचा आपण अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट पॉइंट इज सरफेस टेन्शन. लेट अस लुक आउट दिस पिक्चर. We have seen that water spider walks on the surface of steady water. Grass needle floats on the steady surface of water. Raindrops and soap bubbles always take spherical shape, etc. या सर्व एक्झाम्पल मध्ये वॉटर स्पायडर हा वॉटरवरती वॉक करतो. ग्रेस निडल वॉटर सरफेस वरती फ्लोटिंग असते. रेनड्रॉप्स, सोप बबल ऑलवेज स्पेरिकल शेप, या सर्वांचा स्पेरिकल शेप असतो. ही जी काही सर्व एक्झाम्पल्स आहेत ह्याच्यामध्ये दिस इज बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन. नाउ वी विल स्टडी इन डिटेल अबाउट दिस सरफेस टेन्शन. याचा आपण आता सखोल अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट पॉइंट इज मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. In this molecular theory, first of all, we will study some important points regarding this molecular theory. Now, first point is intermolecular force. Force of attraction between molecules is called intermolecular force. दोन मॉलिक्यूल मधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो फोर्स म्हणजेच इंटरमॉलिक्युलर फोर्स. कोहेसिव्ह फोर्स, the force of attraction between the molecules of the same substance is called cohesive force or force of cohesion. म्हणजे दोन सेम प्रकारचे मॉलिक्युल्स, एकाच प्रकारचे मॉलिक्युल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल वॉटर मॉलिक्युल. नेक्स्ट, adhesive force. The force of attraction between molecules of different substances is called adhesive force or force of addition. दोन भिन्न प्रकारचे मॉलिक्युल, वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन chalk particle and green board. Range of molecular force, the maximum distance from a molecule up to which the molecular force is effective is called the range of molecular force. म्हणजे जास्तीत जास्त किती अंतरापर्यंत एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतो ते म्हणजे त्याची त्या मॉलिक्यूलची रेंज. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, an imaginary sphere with a molecule at its center and radius equal to molecular range is called sphere of influence of the molecule. म्हणजे असं एक इमॅजिनरी स्पियर आहे ज्याची रेडियस जे आहे रेडियस इक्वल टू मॉलिक्युलर रेंज, म्हणजे मॉलिक्युलर रेंज इतकी रेडियस असते तो स्पियर जे आहे तो स्पियर म्हणजे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. सरफेस फिल्म, the surface layer of a liquid with thickness equal to range of intermolecular force is called the surface film. जसं थिन लेयर आहे ज्या लेयरची थिकनेस जे आहे ही थिकनेस त्याची रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इतकी असते त्याला म्हणायचं सरफेस फिल्म. Free surface of a liquid. It is the surface of a fluid which does not experience any shear stress. जो सरफेस आहे तो सरफेस shear stress एक्सपिरियन्स करत नाही त्याला म्हणायचं फ्री सरफेस ऑफ लिक्विड. नेक्स्ट पॉइंट इज सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर theory. Now look out these pictures. This is beaker. Inside the beaker water is filled. Now consider n number of molecules are there inside the beaker. For example, this is water. Then each molecule experience a force of attraction that is called as cohesive force because same type of molecules. For example, water molecule. Now consider three molecules in this water. First one is A, which is well inside the liquid. तीन मॉलिक्यूल आपण ह्या लिक्विड मध्ये कन्सिडर करायचे. त्यामध्ये पहिला मॉलिक्यूल आहे ए जो इनसाइडला आहे लिक्विड मध्ये. नाउ मॉलिक्यूल ए इज डीप इनसाइड द लिक्विड acted upon by equal cohesive force in all directions. Thus the net cohesive force acting on molecule A is 0. मॉलिक्यूल ए च्या सराउंडिंगला जे काही मॉलिक्यूल्स आहेत ते मॉलिक्यूल्स त्या सेंटरच्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतील. अट्रॅक्ट केल्यामुळे त्या मॉलिक्यूलवरती असणारा रिझल्टंट फोर्स जे हा 0 असतो कारण ऑल डायरेक्शन मधून इक्वल आणि अपोजिट फोर्स कॅन्सल झाल्यामुळे ए मॉलिक्यूलवरती रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग जे आहे हा 0 असतो. नेक्स्ट, मॉलिक्यूल बी लाईज विदिन
the surface layer, a strong downward cohesive force acts on the liquid molecule. The adhesive force acting on molecule B due to air molecules above it. As a result, the molecule B gets attracted inside the liquid. B molecule जे आहे जस्ट सरफेसच्या बिलो आहे. जस्ट सरफेसच्या बिलो असल्यामुळं त्याच्या डाऊन साइडला जे मॉलिक्युल्स आहेत ते डाऊन साइडचे मॉलिक्युल्स हे वॉटर मॉलिक्युल आहेत ते त्याला अट्रॅक्ट करतील. त्याच्या अबाऊ मॉलिक्युल जे आहेत हे अबाऊ मॉलिक्युल हे सरफेसच्या अबाऊचे एअरचे मॉलिक्युल्स आहेत. एअरचे मॉलिक्युल पण त्याला अट्रॅक्ट करतील. तो ॲडिशिव्ह फोर्स आहे डिफरंट मॉलिक्युल मधला. आणि बिलोचे जे मॉलिक्युल्स आहेत ते वॉटरचे मॉलिक्युल आहेत ते कोइशिव्ह फोर्स आहे. पण हा कोइशिव्ह फोर्स स्ट्रॉंगर असतो त्यामुळं या मॉलिक्युलला थोडा डाऊन डायरेक्शन मध्ये हा मॉलिक्युल फोर्स एक्सपिरियन्स करतो. मॉलिक्युल C which lies exactly on the free surface of the liquid. As a result, the molecule C also gets attracted inside the liquid. आता तिसरा मॉलिक्युल जे C हा जस्ट सरफेस वरती आहे. जस्ट सरफेस वरती असल्यामुळे या मॉलिक्युलच्या बिलोला जे मॉलिक्युल आहेत खाली जे मॉलिक्युल आहेत ते वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत. अबावला जे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे एअरचे मॉलिक्युल्स आहेत. एअरचे मॉलिक्युल पण अट्रॅक्ट करतात त्या मॉलिक्युलला, पण एअर मॉलिक्युल फोर्स हा ॲडिशिव्ह फोर्स हा लेस असतो. त्यामुळं डाऊन साइडचे जे मॉलिक्युल्स आहेत वॉटरचे हा कोइशिव्ह फोर्स आहे. हा कोइशिव्ह फोर्स स्ट्रॉंग असतो. स्ट्रॉंग असल्यामुळं हा C मॉलिक्युल जे आहे हा C मॉलिक्युल डाऊन डायरेक्शन मध्ये खालच्या दिशेमध्ये फोर्स एक्सपिरियन्स करतो. Thus, all the molecules in the surface film are acted upon by an unbalanced net cohesive force directed into the liquid. म्हणजे सरफेसवरचे जे काही सर्व मॉलिक्युल्स आहेत ऑल मॉलिक्युल्स आहेत हे ऑल मॉलिक्युल्स डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स एक्सपिरियन्स करतात. आणि आतले जे मॉलिक्युल्स आहेत इनसाइडचे मॉलिक्युल्स आहेत वॉटरमध्ये आतमध्ये असणारे मॉलिक्युल्स हे कोणताही प्रकारचा फोर्स एक्सपिरियन्स करत नाहीत, कारण त्याच्या ऑल साइडला जे असणारे मॉलिक्युल्स आहेत हे इक्वली अट्रॅक्ट केल्यामुळे तो फोर्स कॅन्सल होतो, नल होतो. त्यामुळे द मॉलिक्युल्स विच आर वेल इनसाइड द लिक्विड net force expressed by that molecule equal to 0, but the molecules which are on the top surface, these top surface molecule experience force along downward direction. The force due to surface tension acts tangential to the free surface of the liquid. म्हणजे हे टॉप सरफेस जे आहे या सरफेस वरती जे काय टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होतो तोच काय सरफेस टेन्शन आहे. दिस इज द force experienced by the top surface molecules along downward direction. This is surface tension, thrust, pressure on this topmost layer of the liquid. Next point is surface tension and surface energy. Now consider this is a surface. On the surface force is acting shown by F. Now first point is surface tension. All molecules on the surface film experience a stretching force. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की टॉपमोस्ट लेअर जो असतो वरचा सरफेस जे आहे त्या सरफेस लेअर वरती डाऊन डायरेक्शन मध्ये अट्रॅक्टिंग फोर्स असतो, पुलिंग फोर्स असतो. तो फोर्स म्हणजेच काय त्याच्यामुळे सरफेस टेन्शन ऍक्ट होत असतं. इमॅजिन अ लाईन PQ ऑफ लेंथ L ड्रॉन टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजे आपण जे हा फ्री सरफेस कन्सिडर केलेला आहे त्याच्यावरती आपण इमॅजिनरी एक लाईन ड्रॉ केलेली आहे ज्याची लेंथ L आहे. PQ ही लाईन आहे पण डायग्राम मध्ये दाखवलेले PQ. फोर्स पर युनिट लेंथ इज सरफेस टेन्शन. फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे एकाच युनिट लेंथ वरती ऍक्ट होणारा फोर्स जे आहे तो फोर्स म्हणजेच काय सरफेस टेन्शन असतं सरफेस वरती. सरफेस टेन्शन T is defined as the tangential force acting per unit length on both sides of imaginary line drawn on the surface of liquid. सरफेस लिक्विड वरती आपण एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, त्या लाईन वरती ऍक्ट होणारा बोथ साइडला फोर्स जे आहे तो फोर्स म्हणजेच काय असतं सरफेस टेन्शन युनिट लाईन वरती. फॉर्म्युला इज T equal to F by L. Force per unit length. This is T that is called as surface tension. SI unit of surface tension is Newton per meter. Force unit आहे Newton, length unit आहे meter, hence Newton per meter. Its dimensions are L raised to 0, M raised to 1, T raised to -2. Next one is surface energy. Work has to be done to bring any molecule from inside the liquid into the surface film. म्हणजे आपण बीकर मध्ये समजा आपण लिक्विड फिल केलेलं आहे आणि ते लिक्विडचे जे लेयर्स आहेत त्या लेयर्सची एनर्जी जी आहे ही एनर्जी बॉटम पासून टॉप पर्यंत
जास्त होत जात असते. त्यामुळं इनसाइडचे जे टॉप बॉटमचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्याकडे एनर्जी कमी असते आणि टॉपचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्याकडे एनर्जी जास्त असते. त्यामुळं आपल्याला एखादा मॉलिक्युल्स बॉटम पासून टॉपला न्यायचा असेल तर त्याच्यावरती आपण वर्क डन करावं लागेल आणि ते वर्क डन केल्यानंतर तो आपण मॉलिक्युल्स टॉपला नेऊ शकतो. The surface molecules possess extra potential energy as compared to the molecules inside the liquid. म्हणजे आतमध्ये इनसाइडला जे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यापेक्षा टॉपमोस्ट लेअर जे आहे सरफेस मॉलिक्युलचा लेअर जे आहे त्याच्यावरती नेहमी पोटेन्शियल एनर्जी जास्त असते. The extra energy of the molecules in the surface layer is called surface energy of the liquid. टॉपमोस्ट लेअरला जी काही जास्त एनर्जी असते बिलोच्या लेअरपेक्षा ती एनर्जी जी आहे सरफेस एनर्जी त्याला म्हणतात. As any system always tries to attain state of minimum potential energy, the liquid tries to reduce the area of its surface film. प्रत्येक लिक्विड जे आहेत फ्लुइड जे आहेत ह्यांची प्रॉपर्टी आहे की कमीत कमी एनर्जी अक्वायर करणं आणि कमीत कमी सरफेस एरिया अक्वायर करणं. नेक्स्ट वन इज रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मध्ये काय रिलेशन आहे ते आपण आता पाहायचं आहे. लेट अस ऑब्झर्व दिस डायग्राम. इन दिस rectangular frame of wire P'(S') fitted with a movable arm QR equal to L. ही एक रेक्टँगुलर फ्रेम आहे P'(S') ही एक रेक्टँगुलर फ्रेम आहे याच्यामध्ये QR हे L आहे. PQRS of the frame experience an inward force due to the soap film. ही रेक्टँगुलर फिल्म जी आहे ह्या रेक्टँगुलर फिल्मला आपण सोप सोल्युशन मध्ये इमर्स केलं बुडवलं आणि बाहेर काढल्यानंतर ह्या PS RQ इतकी ही थिन फिल्म तयार होते सोप सोल्युशनची. सोप सोल्युशनची थिन फिल्म तयार झाल्यामुळे ही जी थिन फिल्म आहे प्रत्येक लिक्विड जे आहे त्याची प्रॉपर्टी आहे टू अक्वायर द मिनिमम एरिया. याच्यामुळे काय होतं हे QR जे आहे हे QR मुव्हेबल आहे. QR मुव्हेबल असल्यामुळे QR हे आतमध्ये अट्रॅक्ट होतं. ऑल साइड्स अट्रॅक्ट होतात पण बाकीच्या साइड फिक्स असल्यामुळे त्या आतमध्ये इनसाइडला येत नाहीत आणि QR वरती हे मुव्हेबल असल्यामुळे QR हे इनसाइडला पुल होतं. इनवर्ड डायरेक्शन मध्ये त्यावरती फोर्स ऍक्ट होत असतो. QR moves towards side PS so as to decrease the area of the film. QR जे आहे हे PS कडे मूव्ह होतं कारण QR हे फक्त मुव्हेबल आहे. बाकी PQ, PS, SR हे फिक्स आहेत फ्रेम्स त्यामुळे त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होत असतो इनसाइडला पण ते फिक्स असल्यामुळे ते मूव्ह होत नाहीत. फक्त QR हे इनसाइडला PS कडे मूव्ह होत असतं. इनवर्ड फोर्स इज गिवन बाय. आता हे जे इनसाइडला मूव्ह होतं तो फोर्स जे आहे फोर्स इज इक्वल टू सरफेस टेन्शन इनटू लेंथ. इकडं दोन्ही साइडची लेंथ घ्यायची आहे त्यामुळे 2L घेतलेलं आहे. द आर्म QR moves to Q'(R') through a distance dx. Therefore the work done against F, the force due to surface tension is given by. आता आपण QR जे आहे हे QR इकडं राईट साइडला पुल केलेला आहे. ऍक्च्युली सिस्टीमचा फोर्स PS कडे आहे पण आपण त्याच्या अगेन्स्ट फोर्स अप्लाय करून आपण Q'(R') इथं पण आपण पुश करून आणलेलं आहे आणि ते अंतर dx एवढं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. तर अप्लाय केलेल्या फोर्समुळे त्याच्यावरती झालेलं वर्क डन जे आहे वर्क डन हे dW इक्वल टू F इंटू dx. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. नाउ पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस F T into 2L. Then but 2 into L into dx is dA increase in area of the two surface of the film. आपण QR हे Q'(R') पण आणल्यामुळे काय होतं फिल्म जे आहे ह्या फिल्मचा सरफेस एरिया वाढतो आणि तो वाढलेला एरिया जे आहे दोन्ही साइडचा मिळून त्याला आपण DA म्हणलेला आहे. देन अगेन dW becomes T into DA putting value of 2L dx. This work done in stretching the film is stored in the area dA of the film as a potential energy. This energy is called surface energy. आता आपण याच्यावरती जे वर्क डन केलेलं आहे हे वर्क डन त्या फिल्म मध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होतं सेव्ह होतं आणि त्यालाच आपण सरफेस एनर्जी असं म्हणतो. दिस सरफेस एनर्जी इक्वल टू T into dA. Only dW replaced by surface energy. Thus surface tension is also equal to surface energy per unit area. Surface tension हे जे आहे हे surface energy per unit area आहे. T equal to surface energy divided by area.
Next one is angle of contact. Let us look out these pictures. In this case, this tube is immersed inside the liquid. Then, like this, convex and concave surfaces are formed. Then, angle of contact theta between the liquid and solid surface is defined as the angle between tangents drawn to the free surface of liquid and surface of solid at the point of contact measured within the liquid. ज्यावेळी आपण फ्री सरफेस आहे, फ्री सरफेसला आपण टँजंट ड्रॉ करतो, ही टँजंट आणि सॉलिड सरफेस याच्यामधला जे अँगल आहे हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो आणि हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इनसाइड द लिक्विड मेजर करत असतो. When the angle of contact is acute, the liquid forms concave meniscus. जर अँगल हा acute असेल, लेस दॅन 90 असेल तर तो सरफेस आहे कॉन्केव्ह असतो. When angle of contact is obtuse, it forms a convex meniscus. जर obtuse असेल तर meniscus हा convex असतो. For example, water glass interface forms a concave meniscus. Water glass interface असतो हा concave surface form करतो. And mercury glass interface forms a convex meniscus. Mercury glass हे convex meniscus तयार करतात. Next point is shape of meniscus. Already we have studied the concave and convex surfaces, why these concave and convex surfaces are formed. Now let us see in detail. First one, concave meniscus, acute angle contact. Now how this concave meniscus is formed? See this diagram. In this diagram, the net adhesive force AP acting on the molecule A is horizontal. Net cohesive force AC acting on molecule is directed nearly 45 degree to the either of the surface. इकडं A point जे हा A point inside the liquid आहे, blue दाखवले ते liquid आहे, and this purple is solid. Now forces acting on this A points are adhesive force and cohesive force. AP, this is adhesive force because this is a solid and A is a water molecule, that is liquid. Hence force of attraction between solid liquid is this adhesive force. Now AC is a cohesive force because force of attraction between same type of molecules. Now AC is nearly 45 degree to the either surface. ह्या दोन्ही सरफेस जे आहेत ह्या कुठल्याही एका सरफेसला 45 डिग्री अँगल करतो AC. Magnitude of adhesive force is so large that the net force AR is directed inside the solid. Adhesive force जे adhesive force AP हा फार जास्त असतो, ज्याची व्हॅल्यू जास्त असते, त्यामुळं हा adhesive force AP आणखीन cohesive force AC ह्यांचा जे रिझल्टंट आहे आफ्टर एडिशन ऑफ वेक्टर एडिशन देन रिझल्टंट इज AR. हा रिझल्टंट फोर्स इकडं सॉलिडच्या डायरेक्शन मध्ये असतो इनसाइडला. फॉर इक्विलिब्रियम or stability of liquid surface, the net force AR acting on the molecule A must be normal to tangent. The liquid near the wall should pile up against the solid boundary. हा net force जे हा AR ह्या tangentला, tangent ही AT आहे, ह्या tangentला perpendicular पाहिजे, म्हणून तो resultant जे हे liquid काय होतं up against the solid boundary. Solid boundary जे आहे solid boundaryला इथं वरती जातं, त्यामुळं हा सरफेस जे आहे हा सरफेस कॉन्केव्ह तयार होतो. The tangent AT to the liquid surface is perpendicular to AR. Thus this makes the meniscus concave. Obviously such liquid wets the solid surface. तर जी लिक्विड्स कॉन्केव्ह सरफेस करतात ती लिक्विड्स काय करतात, सॉलिड सरफेस वरती आपण टाकल्यानंतर त्या सॉलिड सरफेसला ते वेट करतात, म्हणजेच काय ओली करतात. Next one is convex meniscus, obtuse angle of contact. Let us look out this diagram. In this case, the net adhesive force AP acting on molecule A is horizontal since the wall is vertical. Magnitude of cohesive force is so large that the net force AR is directed inside the liquid. याच्यामध्ये AP हा adhesive force आहे, force of attraction between different type of molecules. Acting on A point is horizontal
because this surface is vertical, this force is always perpendicular to surface. Magnitude of this cohesive force is large in this case. Hence, this resultant of this AP, that is adhesive force, and AC cohesive force is AR, and this is inside the liquid. म्हणजे AP हा adhesive force आहे, AC cohesive force आहे. दोघांची ऍडिशन केल्यानंतर वेक्टर ऍडिशन AR हा रिझल्टंट फोर्स हा लिक्विडच्या साईडला येतो. तो जास्त असल्यामुळे AC cohesive force जास्त असल्यामुळे. For equilibrium, the net force AR acting on all molecules must be normal to liquid surface at all points. AR हा लिक्विडच्या सर्व पॉइंट जे आहेत ना हा नॉर्मल पाहिजे, परपेंडिकुलर पाहिजे. The liquid near the wall should therefore creep inside against the solid boundary. ह्याच्यामुळे काय होतं, हे जे लिक्विड आहे इथं डाऊन साइडला क्रीप होतं, खालच्या साइडला ढकललं जातं. This makes the meniscus convex so that its tangent AT is normal to AR. Obviously, such liquids do not weight that solid surface. आणि ह्याच्यामुळे काय होतं, हे कॉन्व्हेक्स मेनिस्कस तयार होतो आणि हे AT ही जी टँजंट आहे, ही AT ही टँजंट नॉर्मल टू AR असते. आणखीन या प्रकारची लिक्विड जे आहेत, ही लिक्विड्स डज नॉट वेट दॅट सॉलिड. म्हणजे सॉलिड सरफेसवरती आपण हे जे लिक्विड टाकलं, परत तिथून जे रिमूव्ह केलं तर त्या सरफेसला वेट करत नाहीत, ओलं करत नाहीत. ही या प्रकारची लिक्विड, फॉर एक्झाम्पल मर्क्युरी. Next one, angle of contact 90 degree and conditions for convexity and concavity. Let us look out this diagram. In this case, the net cohesive force AC is exactly 45 degree with either of the surface, and resultant force AR is exactly vertical along the solid surface. याच्यामध्ये cohesive force जे AC हा 45 degree असतो either surfaceला, तो solid surfaceला असू दे किंवा liquid surfaceला असू दे. आणखीन AR हा एक्झॅक्टली व्हर्टिकल असतो. म्हणून फॉर दिस AP इक्वल टू AC by root 2. From this we can write the condition for acute and obtuse angle for contact. For acute angle, if AP is greater than AC by root 2, and for obtuse angle of contact, AP is less than AC by root 2. यामध्ये दोन कंडिशन असतात. AP जर हा AP म्हणजे ऍडिशिव्ह फोर्स, हा ऍडिशिव्ह फोर्स AC by रूट 2, AC म्हणजे कोहेसिव्ह फोर्स AC बाय रूट 2 पेक्षा जर ग्रेटर असेल तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट असतो. आणखीन जर AP हा लेस दॅन AC बाय रूट 2 असेल तर इन दिस केस हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्स्ट्यूज असतो. नेक्स्ट वन इज शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन अ सॉलिड सरफेस. सॉलिड सरफेसवरती आपण लिक्विड ड्रॉप टाकल्यानंतर त्यांचे जे शेप तयार होतात ते कसे तयार होतात हे आपण इन डिटेल स्टडी करायचं आहे. Let us see this diagram. In this case, angle is obtuse angle. In this case, angle formed is acute angle. Let theta be the angle of contact for given solid liquid pair. Solid liquid pair मधला जे angle of contact आहे theta इथं आहे दोन्ही केस मध्ये. T1 force due to surface tension at liquid solid interface. Liquid and solid ज्या मधली जी बाउंड्री आहे त्याच्यामधला surface tension force T1 आहे. T2 force due to surface tension at air solid interface. एअर आणि सॉलिड जे आहे, एअर आणि सॉलिड मधला जे बाउंड्री आहे ह्या बाउंड्री मधला surface tension force T2 आहे. T3 force due to surface tension at the air liquid interface. एअर लिक्विड जे आहे, हा एअर लिक्विड मधली बाउंड्री आहे, यामधला जे surface tension force आहे तो T3 आहे. For equilibrium of the drop हा इक्विलिब्रियम राहण्यासाठी त्याला कंडिशन आहे लेफ्टचा फोर्स राईटचा फोर्स सेम असायला पाहिजे. यामध्ये आपण रिझॉल्विंग T3 along horizontal and vertical, then value of this T3 along horizontal direction is T3 cos theta. Hence equating left and right side forces, left side force is T2, right side forces are T1 plus T3 cos theta. Rearranging terms, cos theta equal to T2 minus T1 upon T3. From this equation we get the following cases. आता हे जे इक्वेशन मिळाले cos theta equal to T2 minus T1 upon T3, ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या केसेस पाहणार आहोत. त्यावरून आपण अँगल ऑब्ट्यूज आणि ॲक्यूट कसं तयार होतं ते बघायचं आहे. त्यामध्ये पहिली केस आहे, जर if T2 greater than T1 and T2 minus T1 less than T3.
म्हणजे T2 ग्रेटर आहे, आणखीन T2 मायनस T1 हा न्यूमरेटर लेस असेल, देन cos theta is positive and the angle of contact is acute. ह्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा acute असतो. Next, if T2 less than T1 and T1 minus T2 is less than T3, then cos theta is negative and angle of contact is obtuse. जर T2 लेस असेल आणि T1 minus T2 जर लेस दॅन T3 असेल तर cos theta व्हॅल्यू जी आहे ही निगेटिव्ह येते आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑब्ट्यूज असतो. If T2 minus T1 equal to T3 and cos theta equal to 1 and theta is nearly equal to 0, जर T2 minus T1 हे T3 इतकं असेल तर या केसमध्ये cos theta 1 येतं and theta is nearly equal to 0. If T2 minus T1 is greater than T3 or T2 is greater than T1 plus T3, in this case cos theta is greater than 1, which is impossible. The liquid spreads over the solid surface and drop will not formed. जर T2 minus T1 हे greater than T3 असेल किंवा T2 greater than T1 plus T3 असेल तर cos theta हा greater than 1 येतो, पण cos theta ची व्हॅल्यू जी आहे लेस दॅन 1 आणखीन 1 किंवा -1 to +1 ह्या रेंजमध्ये असते. 1 पेक्षा ग्रेटर कधीच नसते, म्हणून हे पॉसिबल नाही. म्हणून हा लिक्विड असेल, हे लिक्विड काय होतं, स्प्रेड होतं, कोणताही सेप तयार होत नाही ॲक्यूट किंवा ऑब्स्ट्यूज. नेक्स्ट वन, फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कशा कशावरती अवलंबून असतो, कोणत्या फॅक्टरवरती अवलंबून असतो. फर्स्ट वन, द नेचर ऑफ द लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. सॉलिड आणि लिक्विडचे जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्याच्या नेचरवरती हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड असतो. नेक्स्ट वन इज इम्प्युरिटी. इम्प्युरिटी प्रेझेंट इन लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्या लिक्विडमध्ये जी काही आपण इम्प्युरिटी असते त्या इम्प्युरिटीवरती पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होतो. टेम्परेचर ऑफ द लिक्विड. एनी इंक्रीज इन द टेम्परेचर ऑफ लिक्विड डिक्रीजेस इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फॉर गिवन सॉलिड लिक्विड सरफेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट ॲट गिवन टेम्परेचर. टेम्परेचरवरती पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड असतो. टेम्परेचर वाढल्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज होतो. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर सॉलिड लिक्विड सरफेस हा कॉन्स्टंट असतो. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी अँड टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन. इम्प्युरिटीचा आणि टेम्परेचरचा सरफेस टेन्शनवरती होणारा परिणाम. फर्स्ट केस, इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी. फर्स्ट फॅक्टर इज when soluble substance such as common salt, that is sodium chloride, is dissolved in water, the surface tension of water increases. म्हणजे जे सबस्टन्सेस पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळतात, फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड, अशा प्रकारचे सबस्टन्स टाकल्यानंतर पाण्याचं सरफेस टेन्शन वाढतं. सेकंड फॅक्टर, when a springly soluble substance such as phenol or a detergent is mixed with water, surface tension of water decreases. म्हणजे जे सबस्टन्सेस पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळत नाहीत अशा प्रकारचे सबस्टन्स, फॉर एक्झाम्पल फिनॉल, डिटर्जंट टाकल्यानंतर काय होतं, पाण्याचं सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. फॉर एक्झाम्पल, ड्यू टू डिटर्जंट वॉटर मेक्स गुड कॉन्टॅक्ट विथ द फॅब्रिक अँड इज एबल टू रिमूव्ह टफ स्ट्रँड. आणि याच फेनॉमेनॉनचा उपयोग करून आपण कपडे वॉशिंग करतो, कारण याच्यामध्ये वॉटर आणि फॅब्रिक जे आहेत यांच्यामध्ये गुड कॉन्टॅक्ट असतो आणि गुड कॉन्टॅक्ट असल्यामुळे इमिडिएटली हे कपडे जे आहेत क्लीन होतात. Third factor, when insoluble impurity is added into water, surface tension of water decreases. When impurity gets added to liquid, the cohesive force of that liquid decreases. जर आपण insoluble impurity म्हणजे जी पाण्यामध्ये विरघळत नाही अशा प्रकारची इम्प्युरिटी टाकली तर त्याच्यामुळे वॉटरचं सरफेस टेन्शन डिक्रीज होतं, कारण ह्याच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स हा कमी होतो. नेक्स्ट फॅक्टर इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर on surface tension. First one is, in most liquid as temperature increases surface tension decreases. Maximum common liquid मध्ये surface tension हे कमी होतं टेम्परेचर वाढल्यानंतर. For example, it is suggested that new cotton fabric should be washed in cold water. In this case, water does not make good contact with the fabric due to higher surface tension. The fabric does not lose color because of this. काही कपडे जे आहेत ही कलर फेड होऊ नये म्हणून आपण कोल्ड वॉटरमध्ये धुण्याचा सल्ला दिला जातो, कारण कोल्ड वॉटरचं सरफेस टेन्शन जास्त असतं आणि ते वॉटर मॉलिक्यूल जे आहेत ह्या फॅब्रिकबरोबर जास्त कॉन्टॅक्टला नसतात, त्यामुळं कलर जात नाही, फेड होत नाही. नेक्स्ट फॅक्टर, हॉट वॉटर इज युज्ड टू रिमूव्ह
tough strain on fabric because of its lower surface. म्हणजे कपडे क्लीन करण्यासाठी त्याच्यामध्ये डर्ट असते अशा प्रकारचे कपडे हे हॉट वॉटरमध्ये क्लीन करतात, कारण हॉट वॉटरचं सर्फेटेन्शन कमी असतं, त्यामुळे ते वॉटर मॉलिक्यूल आणि फॅब्रिक ज्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट असतो आणि कपडे इमिडिएटली क्लीन होतात. In case of molten copper or molten cadmium, the surface tension increases with increase in its temperature. फक्त या केसमध्येच फक्त टेम्परेचर वाढल्यानंतर सरफेस टेन्शन वाढतं, पण बाकीच्या कॉमन केसमध्ये सरफेस टेन्शन हे टेम्परेचर वाढल्यानंतर सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड बिकम्स झिरो ॲट क्रिटिकल टेम्परेचर. फक्त क्रिटिकल टेम्परेचरलाच सरफेस टेन्शन हे झिरो असतं, बाकी कुठल्याही टेम्परेचरला सरफेस टेन्शन झिरो नसतं. नेक्स्ट पॉइंट इज एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड वरती असणार एक्सेस प्रेशर, यामध्ये वेगवेगळे केस आहेत. त्यामध्ये पहिली केस आहे प्लेन लिक्विड सरफेस. कन्सिडर दिस डायग्राम. इन दिस फिगर शोज प्लेनार सरफेस, फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. तर हा फ्री सरफेस आहे, प्लेन सरफेस आहे. यामध्ये FA विथ द डाउनवर्ड फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमुळे असणारा डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स आहे FA. द मॉलिक्यूल A इज जस्ट अबव अँड द मॉलिक्यूल B जस्ट बिलो इट. हे जे सरफेस आहे, ह्या सरफेसच्या जस्ट अबव आणि A मॉलिक्यूल आहे, जस्ट बिलो B मॉलिक्यूल आहे. द प्रेशर ॲट पॉइंट A इज अ ॲटमॉस्फिअरिक प्रेशर P. A पॉइंटला असणारा प्रेशर जे आहे ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आहे P. द रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन FT ऑन द मॉलिक्यूल B इज 0. मॉलिक्यूल B वरती ऍक्ट होणारा रिझल्टंट फोर्स 0 आहे, कारण ते इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आहेत. द फोर्स FA itself decide the pressure and the pressure at A and B is same. A आणि B चं प्रेशर हे समान असतं, म्हणून हा सरफेस जे आहे हा प्लेन सरफेस आहे. नेक्स्ट वन इज कॉन्वेक्स लिक्विड सरफेस. Consider this diagram. In this case, the resultant force due to surface tension Ft on the molecule at B is vertically downward and adds up to the downward force Fa. या केसमध्ये ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमुळे असणारा फोर्स जे FA आणखीन सरफेस टेन्शनमुळे असणारा फोर्स FT हे दोन्ही एका दिशेमध्ये आहे, ते दोन्ही ऍड होतात. दिस डेव्हलप्स ग्रेटर प्रेशर ॲट पॉइंट B विच इज इनसाइड द लिक्विड अँड ऑन द कॉन्केव्ह साइड ऑफ द मेनिस्कस. ह्या दोन्हीमुळं B वरती असणारा प्रेशर वाढतं, त्यामुळं हा मेनिस्कस जे आहे हा कॉन्केव्ह होतो. Thus the pressure on concave side, that is inside the liquid, is greater than that on the convex side, that is outside the liquid. म्हणून इथं कॉन्केव्ह साइडचं प्रेशर हे ग्रेटर असतं कॉन्वेक्स साइड पेक्षा. नेक्स्ट वन इज कॉन्केव्ह लिक्विड सरफेस. Consider this diagram. In this case, the force due to surface tension Ft on the molecule at B is vertically upwards. Surface tension चा force Ft हा B molecule वरचा vertically upwards आहे. The force Fa due to atmospheric pressure acts downward. Atmosphere मुळे असणारा force जे आहे तो Fa downward direction मध्ये आहे. Force Fa and Ft thus act in opposite direction. दोन्ही हे एकमेकाला विरुद्ध दिशेमध्ये आहेत. Therefore, the net downward force responsible for pressure at B is less than Fa. जे B मधल्या प्रेशरला रिस्पॉन्सिबल फोर्स आहे तो लेस दॅन Fa आहे. डाउनवर्ड डायरेक्शन मधला फोर्स आहे तो. This develops a lesser pressure at B point. ह्याच्यामुळं B पॉइंटला कमी प्रेशर डेव्हलप होतं. Thus, the pressure on the concave side, that is outside the liquid, is greater than that on the convex side inside the liquid. म्हणजे कॉन्केव्ह साइड जे आहे ह्या कॉन्केव्ह साइडचं प्रेशर ग्रेटर असतं आणि कॉन्वेक्स साइड जे आहे ह्या कॉन्वेक्स साइडचं प्रेशर कमी असतं या केसमध्ये. नेक्स्ट पॉइंट इज एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप अँड बबल्स. ड्रॉप्स अँड बबल्स हे फॉर्मेशन कसं होतं त्याचा आपण डिटेल स्टडी करायचं आता. कन्सिडर दिस डायग्राम. इन दिस केस a spherical drop of Pi is the pressure inside the drop and Po is the pressure outside the drop. आतून असणारा प्रेशर जे आहे Pi आहे, बाहेर साइडनं असणारा प्रेशर जे आहे Po आहे. Therefore the excess pressure Pi minus Po. The radius of the drop increase from R to R plus delta R so that the pressure inside the drop remains almost constant.
सुरुवातीला आतमधलं प्रेशर जास्त होतं, बाहेरचं प्रेशर कमी होतं, त्यामुळं हा ड्रॉप जे आहे ह्या ड्रॉपची साईज वाढते आणि दोन्ही ज्यावेळी प्रेशर इक्वल होतात त्यावेळी साईज वाढायची थांबते आणि ह्याची रेडियस जे आहे आर सुरुवातीला बिफोर एक्सपान्शन अँड आफ्टर एक्सपान्शन हा जो ड्रॉप आहे हा एक्सपांड होतो आणि त्यावेळी तिची रेडियस आहे आर प्लस डेल्टा आर होते. ड्रॉप हा स्पेरिकल असल्यामुळे त्याचा इनिशियल सरफेस एरिया जे आहे ज्याची रेडियस आर आहे A1 इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर, एक्सपांड झाल्यानंतर रेडियस आर प्लस डेल्टा आर होते, तो पण स्पेरिकल शेप असल्यामुळे त्याचा पण एरिया जे आहे A2 4 पाय इंटू ब्रॅकेट आर प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअर, expanding this bracket 4 pi into bracket r square plus 2r delta r plus delta r square multiplying by 4 pi inside 4 pi r square plus 8 pi r delta r plus 4 pi delta r square. As delta r is very small, delta r square can be neglected. delta r small आहे, परत delta r square केल्यानंतर आणखीन small value येते, त्यामुळे neglect केली value ती. Then A2 becomes 4 pi r square plus 8 pi r delta r. Thus increase in surface area of the drop. आता वाढ झालेली सरफेस एरिया जे आहे हे सरफेस एरिया dA equal to A2 minus A1, putting value of A2, putting value of A1, subtracting this you will get final expression 8 pi r delta r. Now work done in increasing the surface area by dA is stored as excess energy, surface energy. आता चेंज झालेला एरिया जे आहे याच्यावरती केलेलं वर्क डन जे आहे हे जे वर्क डन आहे हे वर्क डन ह्या सरफेस एरियामध्ये एक्सेस सरफेस एनर्जी म्हणून स्टोअर होतं आणि ते आहे वर्क डन dW इक्वल टू सरफेस टेंशन इंटू चेंज इन एरिया T इंटू dA, पुटिंग व्हॅल्यू ऑफ dA T इंटू ब्रॅकेट 8 pi r delta r. The excess force equal to excess pressure into surface area. Excess pressure is Pi minus Po and surface area is 4 pi r square. Therefore work done is also equal to dW equal to F into dr, that is force into displacement, putting value of force Pi minus Po 4 pi r square delta r. Equating equation 1 and 2 we get T into bracket 8 pi r delta r bracket complete in bracket Pi minus Po bracket complete 4 pi r square delta r. Rearranging terms Pi minus Po equal to 2T by r. This equation gives the excess pressure inside the drop. This is called Laplace law of the spherical membrane. In this case Pi minus Po is excess pressure, T is surface tension, R is the radius of this drop. In case of soap bubble, there are two free surfaces in contact with air. Therefore, this excess pressure equation becomes only Pi minus Po equal to 4T by R. Instead of 2T here becomes 4T for bubble, and for drops Pi minus Po equal to 2T by R, and for bubbles Pi minus Po equal to 4T by R. Next point is capillary action. Let us observe this video. In this case there are the two glass and in one glass liquid is filled, and with the help of this cloth these two glasses are connected, and this water or liquid in first glass automatically transfers to the second glass. This is because of capillary action. Now look at this diagram. These are the capillaries. What is capillary? A tube having a very fine bore and open at both ends is called a capillary tube. ज्याच्यामध्ये छोटंसं छिद्र असतं अशी ग्लास ट्यूब जी आहे त्याला आपण कॅपिलरी ट्यूब म्हणतो. या डायग्राममध्ये आपण वेगवेगळ्या साईजच्या कॅपिलरी ट्यूब आपण लिक्विडमध्ये बुडवल्या आहेत आणि लिक्विडमध्ये बुडवल्यानंतर त्याची लिक्विडची जी हाईट आहे इनसाइड द कॅपिलरी काही याच्यामध्ये वरती आलेले आहे, काही लिक्विडमध्ये तर खाली फॉल झालेले आहे. The phenomenon of rise or fall of liquid inside a capillary tube when it is dipped in a liquid is called capillary. म्हणजे हे कॅपिलरी ट्यूब आपण लिक्विडमध्ये इमर्स केल्यानंतर बुडवल्यानंतर त्याच्या आतमधली जी लेवल आहे लिक्विडची ही साईडच्या लेवलपेक्षा वरती किंवा साईडच्या लेवलपेक्षा खाली होते. या फेनॉमेनॉनला आपण कॅपिलरी ऍक्शन असे म्हणतो. कॅपिलरी इज इन ऍक्शन व्हेन, आता ह्या कॅपिलरी ऍक्शन जे आहेत ह्या कुठं कुठं होतात तर त्या कॅपिलरी ऍक्शन्स फर्स्ट ऑइल रायजेस ऑफ द विक ऑफ अ लॅम्प. म्हणजे दिवा जे असतो दिव्यामधली जी वात आहे त्या वातेमधून दिव्याला लागणार जे ज्योत जे आहे ती ज्योत आहे त्या ज्योतीला लागणार जे तेल आहे तेल
ह्या वातीमधून ऑटोमॅटिकली वरती त्या ज्योतपर्यंत पोहोचत असतं. दिस इज बिकॉज ऑफ कॅपिलरी ऍक्शन. क्लॉथ रॅग सक्स वॉटर. आपण एखादं कापड पाण्याच्या सरफेसला टच करून पकडलं तर ते पाणी जे आहे हे पाणी ऑटोमॅटिकली त्या क्लॉथमध्ये कापडामध्ये ओढून घेतलं जातं आणि कापड ओलं होतं. नेक्स्ट, वॉटर रायजेस ऑफ द क्रेविस इन रॉक्स. म्हणजे दगडामध्ये जे लहान लहान छिद्र असतात त्या छिद्रामधून पाणी ऑटोमॅटिकली वरती राईज होतं. नेक्स्ट, सॅप ऑफ वॉटर रायजेस अप टू द टॉप मोस्ट लीव्स इन द ट्री. झाडांची पाने जे आहेत ह्या पानापर्यंत मुळामध्ये असणारं जे पाणी आहे ते पाणी वरती त्या पानापर्यंत पोचण्याचं काम हे झायलेम आणि फ्लोएम करतात आणि ह्या झायलेम आणि फ्लोएम मध्ये ते पाणी जे आहे हे पाणी ह्या कॅपिलरी ऍक्शन जे आहे ह्या फेनॉमेनॉनवरती वरती जाऊन त्या पानापर्यंत पोचतं. ब्लॉटिंग पेपर ऍब्सॉर्ब्स इंक. ब्लॉटिंग पेपर जे आहे इंक जर सांडली त्या इंकवरती आपण ब्लॉटिंग पेपर पकडला तर ते ब्लॉटिंग पेपर इंक ओढून घेतं. दिस इज ऑल्सो बिकॉज ऑफ कॅपिलरी ऍक्शन. दीज आर द फेनॉमेनॉन बिकॉज ऑफ कॅपिलरी ऍक्शन. अशा भरपूर अशा फेनॉमेना आहेत ज्याच्यामध्ये कॅपिलरी ऍक्शन होत असते. Next point is capillary fall and rise. When capillary is immersed in liquid, then liquid rise or liquid fall inside the capillary. जेव्हा आपण कॅपिलरी लिक्विड सरफेसमध्ये इमर्स करतो त्यावेळी इनसाइडचं लिक्विड जे आहे कॅपिलरीच्या ते काही केसमध्ये अपला राईज होतं, काही केसमध्ये डाऊनला फॉल होतं. ते का होतं हे आपण इथं डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. लेट अस ऑब्झर्व दिस फर्स्ट डायग्राम. इन दिस केस इफ कॅपिलरी जस्ट इमर्स्ड इन मर्क्युरी, then after some time this mercury falls inside the कॅपिलरी ट्यूब. हे मर्क्युरी जे आहे ह्या मर्क्युरीमध्ये आपण कॅपिलरी ट्यूब जस्ट इमर्स केलेलं आहे. इमर्स केल्यानंतर थोड्या वेळानंतर काय होतं, मर्क्युरीची लेवल जे आहे साईडच्या लेवलपेक्षा कॅपिलरी मधली लेवल जे आहे ही डाऊनला जाते, खाली जाते. नेक्स्ट, इन केस ऑफ वॉटर, जस्ट दिस कॅपिलरी ट्यूब इज इमर्स्ड इन वॉटर, देन आफ्टर सम टाइम दिस वॉटर रायजेस अपसाइड. ह्या फर्स्ट लिक्विडमध्ये आपण जर कॅपिलरी जस्ट इमर्स केली थोड्या वेळानं काय होतं, हे लिक्विड जे आहे हे वॉटर जे आहे हे वॉटर कॅपिलरी ट्यूबमध्ये आतमध्ये साईडच्या लेवलपेक्षा वरच्या लेवलला राईज होतं. नाउ कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब डिप्ड इन अ लिक्विड which does not wet the surface, for example mercury. The shape of mercury meniscus in the capillary is upper convex. आपण इथे कॅपिलरी ट्यूब आपण मर्क्युरीमध्ये इमर्स केलेलं आहे. मर्क्युरी विच डज नॉट वेट द सॉलिड, म्हणजे मर्क्युरी हा सॉलिड सरफेसवरती टाकल्यानंतर त्या सॉलिड सरफेसला तो ओला करत नाही. हे याच्यामध्ये आपण कॅपिलरी ट्यूब इमर्स केलेलं आहे. नाउ पॉइंट ए इज जस्ट अबाउव द कॉन्वेक्स सरफेस अँड इनसाइड द कॅपिलरी. ए पॉइंट हा कॉन्वेक्स सरफेस जस्ट अबाव आहे आणि इनसाइड द कॅपिलरीमध्ये आहे. पॉइंट बी इज जस्ट बिलो द कॉन्वेक्स सरफेस इनसाइड द कॅपिलरी. कॅपिलरीच्या जस्ट बिलो आहे कॉन्वेक्स सरफेसच्या खाली हा बी पॉइंट. पॉइंट सी इज जस्ट अबाव द प्लेन सरफेस आउटसाइड द कॅपिलरी. कॅपिलरीच्या बाहेर साईडला जस्ट अबाव आहे सी पॉइंट. पॉइंट डी इज जस्ट बिलो द प्लेन सरफेस अँड आउटसाइड द कॅपिलरी अँड बिलो द पॉइंट सी. डी पॉइंट हा लिक्विडमध्ये आहे आणि सीच्या बिलो आहे. आता हे जे पॉइंट्स आहेत हे कन्सिडर करून आपण हे लिक्विड का राईज होतं, लिक्विड का फॉल होतं ह्याचं आपण आता रिझन पाहणार आहोत. Already we have studied the pressure on the concave side is always greater than that on the convex side. Hence, PB is greater than PA. As the point A and C are at the same level, then pressure should be same at A and C. Therefore, PA equal to PC. Between the point C and D, the surface is plane. If surface is plane, then also pressure at C and pressure at D is also same. That is, pressure at C and pressure at D, that is PC equal to PD. Again from above equation, PA equal to PC, therefore PC equal to PD equal to PA. But the points B and D are at same horizontal level, therefore PB should be equal to PD. But already we have assigned here starting PB greater than PD. This is controversy. Hence, to remove this controversy, thus in order to maintain the same pressure, the mercury in the capillary rushes out the capillary. Because of this, there is a drop in the level of mercury inside the capillary as shown in figure. ही जी कॉन्ट्रोवर्सी आहे ही कॉन्ट्रोवर्सी रिमूव्ह करण्यासाठी ह्या मर्क्युरी केसमध्ये हे लिक्विड ड्रॉप होऊन
सर्व ठिकाणचं प्रेशर इक्वल होतं. अँड सिमिलरली फॉर राईज टेकिंग रिव्हर्स लॉजिक वी कॅन एक्सप्लेन. हे आहे लिक्विड ज्यावेळी फॉल होतं त्यावेळी इन केस ऑफ लिक्विड राईज, काही केसमध्ये राईज होतं, फॉर एक्झाम्पल वॉटर, या केसमध्ये सुद्धा आपण ह्या सिमिलर केसमध्ये आपण हे एक्सप्लेनेशन देऊ शकतो याचं. Next point is expression for capillarity rise or fall. Why this capillary rise and capillary fall takes place, this already we have studied. To calculate this, how much this liquid is raised or falled, using first method, that is using pressure difference. Let us look out this diagram. In this case, the pressure due to liquid, that is water, column of height h must be equal to pressure difference, that is 2T by R due to कॉन्केव्हिटी. तर हाईट राईज झाल्यामुळे जे प्रेशर आहे ते प्रेशर आणखीन प्रेशर डिफरन्स जे आहे कॉन्केव्हिटीमुळे हे दोन्ही इक्वल असतात आणि दोन्ही इक्वेट केले. एच रो जी इक्वल टू 2T by R, where rho is the density of liquid and g is the acceleration due to gravity. Let in this diagram small r be the radius of this capillary tube and theta be the angle of contact of the liquid as shown in figure. थीटा हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे, स्मॉल आर ही कॅपिलरी ट्यूबची रेडियस आहे. फ्रॉम फिगर द रेडियस ऑफ कर्वेचर कॅपिटल आर ऑफ द meniscus is given by r is equal to small r by cos theta. Putting this value of capital R in above equation, then above equation becomes h rho z 2t cos theta by r. Rearranging terms, then h becomes 2t cos theta by r rho z. The above equation gives the expression for capillary rise or fall for liquid. हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनवरून आपण कॅपिलरी मध्ये जे किती लिक्विड राईज झाले किती फॉल झाले आपण काढू शकतो. याच्यामध्ये t हे सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड, cos theta angle of theta angle of contact, r radius of capillary tube, rho density of liquid, z gravity. Narrower the tube, the greater is the height of which the liquid rise or fall. यामध्ये जेवढी कॅपिलरी ट्यूबची रेडियस छोटी असेल तेवढी हाईट जास्त राईज होते कॅपिलरी ट्यूब मध्ये, बिकॉज h इनवर्सली प्रोपोर्शनल टू r. Next point, expression for capillary rise or fall using second method, that is using forces. Now consider this diagram. In this case, rise of water inside a capillary is against gravity, hence weight of liquid column must be equal to opposite to the proper component of force due to surface tension at the point of contact. तर हे लिक्विड जे राईज होतं कॅपिलरी ट्यूब मध्ये हे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटी त्याला खाली पुल करत असते आणि हा सरफेस टेन्शन फोर्स जे हा अपला पुल करत असतो. ज्यावेळी हा डॉमिनंट असतो अपसाइड पुलिंग फोर्स सरफेस टेन्शन फोर्स, तोपर्यंत हे लिक्विड राईज होतं. आणि ज्यावेळी हा अपसाइडचा फोर्स पुलिंग फोर्स आहे सरफेस टेन्शन फोर्स, हा ग्रॅव्हिटी फोर्स जो डाऊन साइड डायरेक्शन मध्ये असतो, दोन्ही फोर्स ज्यावेळी इक्वल होतात त्यावेळी हे लिक्विड राईज व्हायचं थांबतं. द लेंथ ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट इनसाइड द कॅपिलरी इज द सर्कम्फरन्स इक्वल टू 2πr. कॅपिलरी ट्यूब मध्ये जे लिक्विड आहे ह्या लिक्विड ट्यूबला कॅपिलरी ट्यूबला जे टच मध्ये आहे तो शेप आहे सर्कम्फरन्स, सर्क्युलर शेप आहे, त्यामुळे सर्कम्फरन्स येतो 2πr. दस द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज गिवन बाय, सरफेस टेन्शनचा फोर्स जे आहे हा ft इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू लेंथ इन कॉन्टॅक्ट, दॅट इज t इंटू 2πr. डायरेक्शन ऑफ दिस फोर्स ft इज अलॉंग द टँजंट, ह्या फोर्सची डायरेक्शन अलॉंग द टँजंट असते. त्यामुळं व्हर्टिकल कंपोनंट ऑफ दिस फोर्स ft y इक्वल टू t इंटू 2πr cos theta. म्हणजे जे ft फोर्स आहे हा फोर्स आपण रिझॉल्व केल्यानंतर ह्याची व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये येणारी व्हॅल्यू जी आहे t इंटू 2πr cos theta असते. ही व्हॅल्यू ह्या लिक्विडला अपसाइड डायरेक्शनला पुलिंग करत असते. द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इन अ कॅपिलरी राईज, ज्यावेळी लिक्विड कॅपिलरी टिप मध्ये राईज होतं, राईज झालेलं लिक्विड जे आहे ते राईज झालेल्या लिक्विडचा शेप असतो सिलेंड्रिकल, त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम जे आहे v इक्वल टू πr²h, r इज द रेडियस अँड h इज द हाईट ऑफ दॅट सिलेंडर. मास ऑफ द लिक्विड इन अ कॅपिलरी राईज, जे काही लिक्विड राईज झालेलं आहे कॅपिलरी मध्ये त्याचं जे मास आहे ते मास m इक्वल टू πr²h rho. Actually this is mass is volume into density and volume is πr²h.
वेट ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी ट्यूब मध्ये जे लिक्विड राईज झालंय त्या लिक्विडचं वेट जे आहे हे वेट मास इंटू ग्रॅव्हिटी अँड मास ऑलरेडी वी हॅव कॅल्क्युलेटेड इन अबाव इक्वेशन पुटिंग व्हॅल्यू ऑफ एम मास अँड ग्रॅव्हिटी जी that is weight equal to pi r square h rho z. Equal and opposite to the vertical component of the force due to surface tension. आता ज्यावेळी दोन्ही फोर्स हे इक्वल होतात, अप साइडला पुलिंग फोर्स हा सरफेस टेन्शन फोर्स आहे, डाऊन साइडला पुलिंग फोर्स हा वेट फोर्स आहे. तर दोन्ही फोर्स ज्यावेळी इक्वल आणि अपोजिट होतील त्यावेळी लिक्विड राईज व्हायचं थांबतं, म्हणून अप साइडचा फोर्स T इंटू 2 पाय आर कॉस थिटा आणि डाऊन साइडचा वेट फोर्स हा पाय आर स्क्वेअर एच रो जी. हे दोन्ही फोर्स इक्वेट केले आणि टर्म्स रिअरेंज करून H इक्वल टू 2T cos theta upon R rho G हे इक्वेशन मिळालं. In this term of capillary rise, the expression for the surface tension is T equal to RH rho Z upon 2 cos theta. above इक्वेशन आहे, यामध्ये आपण टर्म्स रिअरेंज केल्यात आणि T इक्वल टू व्हॅल्यू आलेलं आहे. T is the surface tension, H is the height raised of this liquid inside the capillary, height rise or height fall in the capillary tube. H equal to 2T cos theta by R rho G and surface tension equal to RH rho Z by 2 cos theta. The same expression is also valid for capillary fall. This is rise equation and fall equation. Both equations are same. Means how much liquid is raised or how much liquid is fall. Then this equation is H equal to 2T cos theta by R rho G. Thank you for watching this video and don't forget to